या एक वचन वाचून आपण आजच्या मननाकरता आरंभ करूया. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्याची 1 ते 2 वचनं मी तुमच्याकरता वाचतो. प्रकटीकरण त्याचा 3रा अध्याय आणि 1 ते 2 वचन. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी पाहण्यात आली नाहीत. देवापातलं वचन आपणा सगळ्यांकरता आशीर्वादाचं करो. हे वचन आम्हा सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अनेकांनी प्रकटीकरणावरती वेगवेगळ्या प्रकारचे विचार वेगवेगळ्या सेवकांकडनं ऐकलेले आहेत. आणि प्रकटीकरणाच्या ह्या पहिल्या 3 अध्यायांमध्ये 7 मंडळांविषयी तर अनेकांनी त्याच्याविषयी व्यक्तिगतरित्या मनन केलेलं आहे. 7 मंडळा या 7 कालखंडांचं चित्र आम्हाला दाखवतात. परंतु प्रभूने प्रत्येक मंडळीला कोणाला इशारा, कोणाला प्रशंसा, तर कोणावर टीका केलेली आहे. या ठिकाणी देखील आम्हाला सार्दिस मंडळीला काही बोलताना प्रभू दिसतो. त्या वचनातून प्रभूने सार्दिस मंडळीला इशारा दिलेला. सार्दिस मंडळीच्या गंभीर गोष्टींवरती प्रभूने बोट ठेवलेला आहे. या वचनातून प्रभूने सार्दिस मंडळीची मृतावस्था, आध्यात्मिक मृतावस्था, मंडळीची म्हणजे विश्वासणाऱ्यांची आत्मिक मृतावस्था प्रकट केलेली आहे. प्रभूने मंडळीला इशारा देऊन सांगितलं, तुझ्या आध्यात्मिक गोष्टी, तुझ्या जीवनातील आध्यात्मिक गोष्टींना मरण लागलेला किंवा मरणपंथास लागलेले आहेत. खूप सुंदर शब्द मराठी भाषांतरकाराने वापरलेला आहे. मरणपंथास लागण्याची जी प्रक्रिया आहे ती कळते डॉक्टरांना, आणि मग डॉक्टर नातेवाईकांना सांगतात की तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या, हा व्यक्ती काही तासाचा आता पाहुणा आहे, काही तासानंतर काही मिनिटानंतर हा जाणार आहे. तर ती अवस्था या ठिकाणी प्रभूला मंडळीतील विश्वासणाऱ्यांची दिसते. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. जी मंडळी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून नवा जन्म पावलेली आहे, आध्यात्मिक जीवनाचा अनुभव घेतलेला आहे, अशा मंडळीला प्रभू एक इशारा देत आहे की तू मरणपंथास लागलेला. किती भयंकर आणि दुर्दैवी गोष्ट आहे. प्रकटीकरणातील या 7 मंडळ्या वेगवेगळ्या काळाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे या 7 मंडळांचे काही चांगले गुण, काही वाईट गुण आजच्या मंडळांमध्ये किंवा आजच्या विश्वासणाऱ्यांमध्ये आहे. आमच्या मंडळ्या किंवा आमचे विश्वासणारे, आजचे विश्वासणारे, हे सार्दिस मंडळीची एक छोटी आवृत्ती म्हटलं तर वावगं ठरणार. म्हणजे ज्या काही गोष्टी सार्दिस मंडळीतील विश्वासणाऱ्यांच्या जीवनात होत्या त्या आजच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनात आहे. ज्या गोष्टी सार्दिस मंडळीच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून मरणपंथास लागल्या होत्या तीच अवस्था आज देखील आजच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनाची आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे पाहणं गंभीरपणे आम्हाला आवश्यक आहे. प्रभूने या वचनातून सार्दिसच्या महत्वाच्या समस्येवरती बोट ठेवलेला आहे. ती समस्या म्हणजे विश्वासणाऱ्यांची आध्यात्मिक मृतावस्था. ती समस्या म्हणण्यापेक्षा विश्वासणाऱ्यांचा तो एक स्वभाव धर्म बनला होता. त्यांना वावगं असं काही दिसत नव्हतं त्याच्यात. ज्यावेळेस आपण एखादा स्वभाव म्हणतो तो त्यांच्या जीवनाला जडून गेलेला असतो, तीच गोष्ट सार्दिसची त्या ठिकाणी प्रभू सांगत आहे की तुझ्यामध्ये आध्यात्मिक मृतावस्था आहे. ज्या मंडळीतील एकजात विश्वासणारे मृत आहे. प्रभूचा हा निषेध ऐकून मंडळीतील त्यावेळचे विश्वासणारे किंवा त्यावेळचे पुढारी अस्वस्थ झाले. कारण सार्दिस मंडळी ही भौतिकदृष्ट्या संपन्न होती. मंडळीमध्ये अनेक प्रकारच्या धार्मिक धावपळी होत्या, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती, आध्यात्मिक गोष्टींची गर्दी होती. आणि अशा सगळ्या गोष्टी असणाऱ्या, संपन्न असणाऱ्या मंडळीला प्रभू म्हणतो की तुझ्या जीवनातील काही गोष्टी मरणपंथास लागलेल्या आहेत. पुढे तो 2ऱ्या वचनाच्या शेवटी तो म्हणतो की ही जी काही धार्मिक धावपळ आहे, जी काही आध्यात्मिक धावपळ आहे, ती माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी मला आढळून आली नाही. म्हणजे त्यामध्ये उणिवा आहे. तू धावत आहेस करा, परंतु तुझं धावणं माझ्या देवाला पसंत नाही.
तुझं धावणं माझ्या प्रभूला मान्य नाही. धावण्याचा अर्थ आध्यात्मिक धावपळ. आज हीच टीका किंवा आज हीच अवस्था आजच्या विश्वासणाऱ्यांकरता, आजच्या मंडळांकरता लागू आहे. आजच्या मंडळांची ही अवस्था आहे. आजच्या मंडळा भौतिक संपन्न आहे. मंडळांमध्ये धार्मिक धावपळ खूप आहे. खूप कार्यक्रमांनी भरलेल्या मंडळ्या आहेत. वेळ नाही विश्वासणाऱ्या आजूबाजूला पाहण्याकरता. इतक्या सभा आहेत, इतक्या गोष्टी आहेत, इतकी धावपळ आहे. परंतु तरी देखील प्रभू या सगळ्या धावपळीच्या पलीकडे विश्वासणाऱ्यांच्या आतमध्ये पाहतो. प्रभूचे नेत्र अतिशय खोल पाहणारे नेत्र. ते वरवरची धावपळ पाहत. सार्दिस मंडळीच्या धावपळीची तुलना करेल किंवा त्यांच्याशी स्पर्धा करेल अशा आजच्या मंडळा नाहीत. इतकं त्यांची धावपळ प्रतिष्ठित होती, तरी देखील प्रभूने त्यांच्या आतमध्ये पाहिलं आणि सांगितलं की तू मेलेला आहेस, तुझ्यामध्ये मृतावस्था. आज ज्या त्यांच्या चारू बाजूला विश्वासणाऱ्यांना किंवा मंडळांना पाहतो, सार्दिस सारखी अवस्था आहे अनेकांची. खूप कार्यक्रमांची रेलचेल आहे. अनेक विश्वासणारे भौतिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यांची जीवने अनेक कार्यक्रमांनी, आध्यात्मिक कार्यक्रमांनी भरलेल्या आहेत. पण तरी देखील प्रभूने सार्दिसच्या दूताला एक इशारा दिला की जागा हो, जागृत हो, आणि जे काही मरणपंथास लागलेला ते सावरून धर. 2000 वर्षापूर्वीचा हा जो इशारा हा केवळ सार्दिस पुरता मर्यादित नाही. तो तुमच्या आणि माझ्या घरापर्यंत आलेला, तुमच्या आणि माझ्या मंडळांपर्यंत आलेला आहे. आज जर आम्ही प्रामाणिकपणे आमचे डोळे उघडून तडजोड न करता आमच्या मंडळांकडे, आमच्या व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनाकडे पाहिलं तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये, आमच्या धावपळीमध्ये सार्दिसची छोटी आवृत्ती दिसल्याशिवाय राहणार. फक्त एक गरज आहे, प्रामाणिकपणे ती गोष्ट स्वीकारण्याची. सार्दिसने काय केलं माहित नाही, सार्दिसने स्वीकारलं की नाही, सार्दिसच्या विश्वासणाऱ्यांनी ती बाब स्वीकारली की नाही. परंतु आज तुमच्या आणि माझ्याकरता प्रभूचं एक आव्हान आहे. तू मरणपंथास लागलेला सावरून धर. आजच्या विश्वासणाऱ्यांवरती प्रभूने तो मुद्दा टाकलेला आहे की तुला ती गोष्ट सावरून धरायची. मी ज्यावेळेस मंडळांकडे पाहतो, मी ज्यावेळेस विश्वासणाऱ्यांच्या जीवनाकडे पाहतो, त्यावेळेस काही गोष्टी आम्हाला अशा पाहायला मिळतात की ज्या गोष्टी सावरून धरणं आवश्यक आहे. या सीमित वेळेमध्ये 2 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो की जे मंडळी आणि विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून मरणपंथास लागलेले, ती गोष्ट सावरणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, मलाखीचा 1 अध्याय आणि त्याचं 6वं वचन मी वाचतो. हे परिचयाचं वचन आहे आमच्या सगळ्यांच्या. पण त्यामधला जो मुद्दा आहे तो अतिशय गंभीर आहे. बघा, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कुठे आहे? या वचनामध्ये एक मुद्दा आमच्या समोर आलेला आहे. मलाखीचा कालखंड काळा कालखंड आहे. मलाखीच्या कालखंडामध्ये इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये अनेक धार्मिक धावपळी होत्या. यज्ञ करत होते. परंतु तरी देखील देवाने एक गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये पाहिली की माझा आदर नाही. सगळी रेलचेल आहे. खूप संपन्न समाज आहे मलाखीच्या कालखंडामध्ये. आणि मलाखीच्या नंतर एक काळा कालखंड सुरू झाला, एक स्तब्धतेचा कालखंड सुरू झाला. मलाखी अशा एका कालखंडाचा साक्षीदार होता. ओरडून ओरडून दमला मलाखी. लोक सुधारले नाहीत पुढे. तुम्हाला आणि मला ठरवावं लागेल की आम्ही कोणत्या कालखंडाचे साक्षीदार बनणार. मलाखी जरा काय बोलला, मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? का प्रभूला हे बोलावं लागलं की माझा सन्मान मला दिसत नाही? ही वस्तुस्थिती होती इस्रायलच्या जीवनात. इस्रायल परमेश्वराचा आदर करण्यास विसरून गेलेले लोक. आज हीच अवस्था मंडळांमध्ये आलेली आहे. का प्रभू इस्रायलला म्हणतो की तू माझा सन्मान करत नाहीस? मलाखीच्या काळात यज्ञार्पण होती, होमार्पण होती, सगळे उत्सव होते, धार्मिक उत्सवांची स्पर्धा होती, यज्ञार्पणांची गर्दी होती. परंतु एक गोष्ट प्रभूने त्या ठिकाणी पाहिली, जी आम्ही त्या ठिकाणी वाचतो की तुम्ही लंगडा पशु अर्पण करता वेदीवर. प्रभू पुढे म्हणतो
का मी म्हटलं की तुम्ही माझा आदर करत नाही? कारण तुम्ही लंगडा पशु वेदीवरती अर्पण करता, विटाळलेली भाकर वेदीवरती अर्पण करता. आणि वेदीवरचं तुमचं विटाळलेलं हे अर्पण, वेदीवरील तुमचा हा लंगडा किंवा आंधळा पशु सांगतो की तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी आदर नाही, माझ्याविषयी सन्मान. जर तुमच्या हृदयामध्ये माझ्याविषयी सन्मान असता तर तुम्ही वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे, नियमशास्त्रामध्ये देवाच्या वचनाने सांगितल्याप्रमाणे अर्पण आणलं असतं. तुमची अर्पण सांगता तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी आदर राहिलेला. पण ही अवस्था आज मंडळांमध्ये आलेली आहे. विश्वासधाऱ्यांच्या अनेक जीवनामध्ये, अनेक विश्वासांच्या जीवनामध्ये ही परिस्थिती येऊ लागलेली आहे. आज विश्वासणारे लंगड्या पशूंची, आंधळ्या पशूंची अर्पण करत. गर्दी आहे मंडळीमध्ये लंगड्या पशूंची, स्पर्धा आहे लंगड्या पशूंची अर्पण करण्याची. ज्यावेळेस ही गर्दी पाहतो प्रभू, त्यावेळेस तो म्हणतो की मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे, माझा आदर कुठे आहे? आजच्या मंडळांकरता प्रभूचा हा प्रश्न आहे. तुमच्यामध्ये माझ्याविषयी आदर आहे? लंगडा पशु कशाचं चित्र आहे का? लंगडा पशु हे अशा गोष्टींचं चित्र आहे, अशा सेवांचं चित्र आहे ज्याच्यामध्ये प्रभूच्या हृदयाला, प्रभूच्या वचनाला, प्रभूच्या सिद्धांतांना, प्रभूच्या इच्छेला स्थान नाही, मान नाही. ज्या गोष्टींच्या द्वारा माझं हित पाहिलं जाणार आहे, मग ती गोष्ट मी कशाही प्रकारे उरकून घेईल. अशा सगळ्या सेवा, अशी सगळी धावपळ लंगडी पशु आहे. देवाच्या मनाप्रमाणे नसलेली सेवा लंगड्या पशुचं अर्पण आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे नसलेली सेवा लंगडे पशु आहे. देवाच्या सिद्धांताप्रमाणे नसलेली सेवा लंगड्या पशुचं अर्पण आहे. अयोग्य व्यक्तींच्या द्वारा केलेली सेवा लंगड्या पशुचं अर्पण आहे. जर आम्ही डोळे उघडून नीट पाहिलं तर आज मंडळांच्या सेवा, स्वार्थ कार्य, सभा आणि जे जे काही आहे ज्याला आध्यात्मिक आम्ही नाव देतो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या मूल्यांची मोडतोड केलेली आहे. विश्वास पुलपीटवरती अयोग्य लोक उभे केले जात आहेत, व्यासपीठावरती अयोग्य लोक आहेत, सेवांमध्ये अयोग्य लोक आहेत. माझं हित, माझं टार्गेट मला पूर्ण करायचं. मंडळी कॉर्पोरेट सेक्टर नाही टार्गेट पूर्ण करत. मंडळी देवाचं शरीर आहे. जो पवित्र देवाची वस्ती त्याच्यामध्ये आहे, तो जुन्या करारामध्ये संदेशाच्या द्वारा म्हणतो, परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो आपणास काय करा? शुद्ध करा, आपले हात निर्मळ करा. ज्यावेळेस मंडळांमध्ये अशा कामांची गर्दी दिसते, ज्यावेळेस विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टींची गर्दी आणि स्पर्धा दिसते, ज्यावेळेस विश्वासणाऱ्यांना टोचत नाही अयोग्य गोष्टी करण्यात, ज्यावेळेस विश्वासणारे पुढाकार घेऊन अशा सगळ्या गोष्टींना मान्यता देतात, त्यावेळेस ती सगळी कामे प्रभू म्हणतो लंगड्या पशुप्रमाणे आहे. तुम्ही विटाळलेली भाकर माझ्या वेदीवरती अर्पण केलेली आहे. आज ही अवस्था मंडळांमध्ये आहे. येणाऱ्या 10 वर्षामध्ये ही अवस्था अतिशय भयंकर पद्धतीने होईल, भयंकर पद्धतीने होणार. लंगड्या पशूंची अर्पण जर रोखली नाही तर एक स्तब्धतेचा कालखंड सुरू होईल. याजकांनी इस्रायलमध्ये लंगड्या पशूंची अर्पण थांबवण्याचं धैर्य केलं नाही. 430 वर्ष प्रभू बोलला नाही प्रेम. जवळपास 400 वर्ष प्रभू स्तब्ध राहिले. किती अंतःकरणाला वेदना देणारी गोष्ट प्रभूची होती. तुम्ही माझा सन्मान केला नाही, मी तुमच्याशी बोलणार नाही. कारण प्रभू या ठिकाणी सार्दिस मंडळीला नाही, तर तुम्हाला आणि मला देखील इशारा देतो, जे काही मरणपंथास लागलेला आहे ते सावरून धर. आम्ही याबाबत पावलं उचलावी अशी प्रभूची इच्छा आहे. दुसरा मुद्दा जो मरणपंथास लागलेला, प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन, प्रकटीकरण 2 आणि 4. हे देखील वचन आमच्या परिचयाचं. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. दुसरी गोष्ट विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून मरणपंथास लागते.
ख्रिस्तावरील प्रीती, ख्रिस्ताबरोबर असणारं अतिशय गंभीर आणि जवळचं नातं मरणपंथास लागलेलं. प्रभूने इफिस मंडळीला दोष दिला, तू पहिली प्रीती सोडलीस. थोडक्यात इफिस मंडळीतील विश्वासणाऱ्यांच्या जीवनात, हृदयामध्ये ख्रिस्ताच्या ऐवजी इतर गोष्टींना, इतर लोकांना, इतर साधनांना स्थान प्राप्त झालं. जे स्थान कधी काळी प्रभू येशू ख्रिस्ताकरता राखीव होतं, ते स्थान आता काही लोकांनी घेतलं. ते स्थान आता काही कार्यक्रमांनी घेतलं. ते स्थान आता काही प्रोजेक्ट्सने घेतलं. कारण बघा आपल्या अंतःकरणामध्ये की अशी अवस्था माझ्या हृदयाची आहे. कधी काळी माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उच्च स्थानावरती विराजमान होता. आज त्या ठिकाणी इतर गोष्टी आहेत. आज त्या ठिकाणी इतर गोष्टींचं मूल्य आहे. ख्रिस्ताऐवजी इतर व्यक्तींना माझं स्थान प्राप्त झालेलं आहे. माझी प्रीती त्यांच्याकडे सुटलेली आहे. मंडळीमध्ये या गोष्टींची गर्दी झालेली आहे. आमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला बाजूला सारून इतर अनेक गोष्टींनी, विचारांनी गर्दी केलेली आहे. आजच्या विश्वासधाऱ्यांची ही समस्या आहे. त्यांच्या हृदयात ख्रिस्ताऐवजी इतर गोष्टी ग्रासलेल्या आहेत, भरलेल्या आहेत. विश्वासणारे ख्रिस्ताऐवजी ख्रिस्ताच्या कामांना जास्त महत्व देतात. काय म्हटलं मी? ख्रिस्ताऐवजी ख्रिस्ताच्या नावात चाललेल्या कामांना जास्त मूल्य देतात. त्याकरता जास्त धावपळतात, त्याकरता जास्त तडफडतात. तीच गोष्ट इफिसची आहे, तीच गोष्ट सार्दिसची आहे. आणि प्रभू म्हणतो की तू पहिली प्रीती सोडलीस. एक प्रकारे गंभीर आरोप प्रभूने केलेला इफिस वरती की तू मला नाकारलेला आहेस. दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या गोष्टीला आपल्या हृदयात स्थान देऊन तू आध्यात्मिक व्यभिचार करायला लागलेला आहेस. इफिसला दोष आहे. त्यामुळे ही आजच्या कालखंडाची समस्या. त्या संसारिक धावपळीत केवळ माणसांचं आयुष्य कमी झालेलं नाही. त्या संसारिक धावपळीमध्ये मानवी नात्यांचं आयुष्य कमी झालेलं आहे. त्या संसारिक धावपळीमध्ये हा कालखंड असा आहे, यामध्ये नाती टिकत नाही, मैत्री टिकत नाही. अतिशय भयंकर कालखंडामध्ये आम्ही जगत आहोत. आणि अशा या कालखंडामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नातं देखील विश्वासणाऱ्यांचं कमकुवत होत चालले. अनेकांचं नातं बरोबर विस्कटलेलं आहे. त्याला अनेक कारणं असू शकतात. अवज्ञा असेल, अनैतिकता असेल, अनितिमानता असेल. या सगळ्यांमुळे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नातं विश्वासणाऱ्यांचं विस्कटत चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या हृदयाला तपासला आहे का? तुमच्या हृदयाचा ECG कधी काढलेला? माझ्या हृदयामध्ये ख्रिस्त आहे का, की त्याच्या जागी दुसरा कोणी येऊन बसलेला आहे? दुसऱ्या कोणी व्यक्तीने, दुसऱ्या कुठल्या गोष्टीने त्या ख्रिस्ताचं स्थान पटकावलेला? त्यानं प्रभूने सर्दिस मंडळीला अंतर्मुख होण्यास लावलं. या मुद्द्यांकरता आम्ही सुद्धा अंतर्मुख होणं आवश्यक आहे. सार्दिसच्या धावपळीला प्रभूने अपूर्ण आणि अयोग्य म्हटलं. आमच्या धावपळींना तो काय म्हणतो, याचा कधी विचार केलेला आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. येणाऱ्या दिवसात प्रभू या वचनांच्या द्वारा मी म्हणेन तुम्हाला अस्वस्थ व अंतर्मुख, ही खरी गरज आहे आजच्या काळाची. विश्वासणारे अस्वस्थ होत नाहीत चुकीच्या गोष्टी बघून. विश्वासणारे अंतर्मुख होत नाहीत चुकीच्या गोष्टी बघून. मी अस्वस्थ झालो पाहिजे. म्हणजे आजूबाजूला चाललेल्या अव्यवस्थेने मी अस्वस्थ होणं आवश्यक आहे. मंडळांमधील अव्यवस्था मला अस्वस्थ करत नाही, याचा अर्थ मी मरणपंथास लागलेलो आहे. माझ्या शरीराचे सगळे अवयव निकामी झालेले आहेत, असंवेदनशील झालेले आहेत. एक आध्यात्मिक कुष्ठरोग मला झालेला आहे. मला मंडळातील समस्या टोचत नाही. लंगडी अर्पण पाहून मी आनंद करतो, लंगडे लोक पाहून मी आनंद करतो, मंडळात चुकीचे लोक पाहून मी उत्सव करतो. हे आध्यात्मिक कुष्ठरोगाची लक्षणं आहेत. त्यातून सावरणं आवश्यक आहे. या आपण अंतर्मुख होऊ, अस्वस्थ होऊ आणि हे पाहू की माझ्या जीवनात देवाविषयीचा आदर व ख्रिस्ताविषयीचं प्रेम मरणपंथास लागला आहे. जर याचं उत्तर होकारार्थी असेल तर आम्हाला पश्चाताप करून या गोष्टी सावरल्या पाहिजेत. या दिवसात ही सगळी वचने तुमच्या आणि माया करता डोळे उघडणारे, देवाबी सगळी वचने तुमच्या माया करता
आशीर्वादाची करो.